गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र बी ए भाग 2 मध्ये मला सेमिस्टर 3 करिता पेपर क्रमांक 4 जो आहे त्याचं टायटल आहे साधन संपत्ती भूगोल. साधन संपत्ती भूगोल ही एक आर्थिक भूगोलाची अत्यंत महत्वाची शाखा आहे आणि आर्थिक भूगोल ही मानवी भूगोलाची एक महत्वाची शाखा आहे. जर आपण साधन संपत्ती भूगोलाचे प्लेस इन जिओग्राफी असा जर विचार केला तर मानवी भूगोलाची प्रमुख शाखा म्हणून आर्थिक भूगोल ही अभ्यासली जाते आणि आर्थिक भूगोलाची एक अत्यंत महत्वाची शाखा म्हणून साधन संपत्ती भूगोल या शाखेचा अभ्यास मला सेमिस्टर 3 मध्ये पेपर क्रमांक 4 मध्ये करावायचा आहे. हा जो पेपर आहे हा पेपर एकूण 4 मॉड्यूल मध्ये विभागण्यात आलेला आहे. प्रत्येक मॉड्यूल हे एका क्रेडिटसाठी विद्यापीठाने घालून दिलेलं आहे. तर त्यातलं पहिलं जे मॉड्यूल आहे ते मॉड्यूल आहे साधन संपत्ती भूगोलाचा परिचय. यामध्ये साधन संपत्ती भूगोलाची व्याख्या आणि साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती या घटकांचा इन डिटेल स्टडी आपल्याला या ठिकाणी करणे आवश्यक आहे. मित्रो, भूपृष्ठावरील कोणतीही वस्तू की जिचा उपयोग मानव आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी करतो अशी कोणतीही वस्तू म्हणजे साधन संपत्ती होय. थोडक्यात भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील ज्या ज्या घटकांचा मानव आपल्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करतो त्या घटकांचा अभ्यास हा साधन संपत्ती भूगोलामध्ये केला जातो. साधन संपत्ती भूगोलाच्या व्याप्तीचा जर विचार केला तर जी खनिज साधन संपत्ती आहे त्याचबरोबर जी भूपृष्ठावरती आणि भूपृष्ठाखाली शक्ती साधने आहेत ती शक्ती साधने, मृदा, त्याचबरोबर पाणी, शेती, धरणे, वने या सर्व घटकांचा अभ्यास हा साधन संपत्ती भूगोलामध्ये येणे क्रमप्राप्त आहे. तर आपण या पेपरची व्याप्ती अभ्यासत असताना या पेपरमध्ये जी युनिट्स किंवा मॉड्यूल्स घालून दिलेले आहेत त्या मॉड्यूलमधील प्रत्येक मॉड्यूलमधील सर्व मुद्दे म्हणजे ही या साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरत नाही. परंतु सेमिस्टर पॅटर्नमुळे तुमचा जो सिलेबस आहे हा सिलेबस मर्यादित ठेवलेला आहे आणि त्यामुळे आउट ऑफ सिलेबस जे टॉपिक याच्यामध्ये नाहीत त्यांचा देखील समावेश आपल्याला या साधन संपत्ती भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करणे आवश्यक आहे. त्यानंतर या मॉड्यूलमध्ये साधन संपत्ती ही एक संकल्पना अभ्यासून या साधन संपत्तीचे वर्गीकरण निरनिराळ्या आधारावरती कसे केले जाते त्याचा अभ्यास करावायचा आहे. साधन संपत्ती ही एक संकल्पना आहे ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आणि कार्यप्रवणता हे 2 गुण असतात अशी कोणतीही वस्तू साधन संपत्ती या संकल्पनेला पात्र ठरते. जर आपण साधन संपत्तीच्या प्रकारांचा विचार केला तर प्रमुख 2 प्रकार पडतात. जी निसर्गता उपलब्ध आहे ती नैसर्गिक साधन संपत्ती आणि जी मानवाच्या कार्यकर्तृत्वातून, कला कौशल्यातून किंवा त्याच्या बुद्धिचातुर्यातून निर्माण झालेली आहे ती मानवी साधन संपत्ती. असे प्रमुख 2 प्रकार पडतात. परंतु जेव्हा आपण साधन संपत्तीचे वर्गीकरण म्हणतो त्यावेळी निरनिराळ्या आधारावरती साधन संपत्तीचे वर्गीकरण भूगोल अभ्यासकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ निर्मितीनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण जर विचारात घेतले तर जी एकदा वापरल्यानंतर संपुष्टात येते त्या साधन संपत्तीला अपुनर्निर्माणक्षम साधन संपत्ती असे म्हटले जाते. उदाहरणार्थ भूपृष्ठाखालील दगडी कोळसा, त्याचबरोबर खनिज तेल एकदा वापरल्यानंतर संपुष्टात येणारे आहेत
म्हणून त्यांना अपुनर्निर्माणक्षम साधन संपत्ती असे म्हटले जाते. तर ज्या साधन संपत्तीचा आपण कितीही वापर केला तरी ती नव्याने निर्माण होते, त्याला पुनर्निर्माणक्षम साधन संपत्ती असं म्हणतो. उदाहरणार्थ हवा आपण किती वापरली तरी ते आणखीन ती निसर्गामध्ये आपल्याला अवेलेबल असतेच. सौरशक्ती जोपर्यंत सूर्य तळपत राहणार आहे तोपर्यंत आपल्याला सौरशक्ती मिळतच राहणार आहे. म्हणजे ही काय आहे, पुनर्निर्माणक्षम साधन संपत्ती आहे. असे वेगवेगळ्या आधारावरती साधन संपत्तीचे वर्गीकरण आपल्याला या पेपरमध्ये अभ्यासावयाचे आहे. दुसरा बेस जर आपण विचारात घेतला, साधन संपत्तीची मालकी कोणाकडे आहे, तर या मालकी या आधारावरती साधन संपत्तीचे वर्गीकरण केले जाते. जसे की एखाद्या व्यक्तीची आहे, तिला आपण खाजगी साधन संपत्ती म्हणतो, स्वतःचं घर, जमीन, जुमला याप्रमाणे. काही साधन संपत्ती ही एखाद्या राष्ट्राच्या मालकीची असते. उदाहरणार्थ राष्ट्रातील रस्ते, रेल्वे मार्ग, त्याचबरोबर त्या राष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या ही त्या राष्ट्राची साधन संपत्ती असते, म्हणून तिला राष्ट्रीय साधन संपत्ती असे म्हटले जाते. काही साधन संपत्ती ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असते, जसे की काही नद्या या 2 देशातून वाहतात. उदाहरणार्थ सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदी. सिंधू नदी भारताबरोबरच पाकिस्तानमधून वाहत जाते, आंतरराष्ट्रीय स्वरूपाची साधन संपत्ती आहे. ब्रह्मपुत्रा नदी सुरुवातीला तिबेटमधून, त्यानंतर काही अंतर चीनमधून वाहत येऊन नंतर ईशान्य भारतामध्ये ती प्रवेश करते. म्हणजेच ही साधन संपत्ती ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची साधन संपत्ती आहे. तर असे साधन संपत्तीचे निरनिराळ्या आधारावरती आपल्याला वर्गीकरण करायचे आहे. आणि ते पहिल्या मॉड्यूलमधील दुसरा जो उपमुद्दा आहे, साधन संपत्ती आणि वर्गीकरण, यामध्ये आपल्याला त्या वर्गीकरणाचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. आणि या युनिटचा किंवा मॉड्यूलचा जो समारोप करण्यात आलेला आहे तो साधन संपत्ती भूगोलाचे महत्त्व. का साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास महत्वाचा आहे? जनरल आहे, कुठल्याही राष्ट्राची सर्वांगीण प्रगती ही त्या देशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरतीच अवलंबून असते. ज्या देशामध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट उच्च पातळीवरती आहे, साहजिकच ते देश साधन संपत्तीचा महत्तम वापर करणार आहेत. म्हणून साधन संपत्ती भूगोलामध्ये जे जे सब्जेक्ट मॅटर अभ्यासले जाते ते का महत्वाचे आहे याचे काही मुद्दे आपल्याला या युनिटमध्ये विचारात घ्यावे लागणार आहेत. तर असे हे पहिलं जे मॉड्यूल आहे हे मॉड्यूल इंट्रोडक्टरी आहे. त्यानंतर दुसरं मॉड्यूल जे आहे त्याचं टायटल आहे प्रमुख साधन संपत्ती. साधन संपत्ती ही कन्सेप्ट फार मोठी आहे आणि म्हणून विद्यापीठाने या मॉड्यूलमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये फक्त 4 प्रकारच्या साधन संपत्तीचा अभ्यास ठेवलेला आहे. त्यामध्ये जलसाधन संपत्ती म्हणजे काय, या जलसाधन संपत्तीचे भौगोलिक वितरण कसे आहे, त्याचा वापर कसा केला जातो किंवा उपयोजन कसे केले जाते, आणि या जलसाधन संपत्तीच्या समस्या काय आहेत. जसे की भूपृष्ठावरील 29% भाग हा जलव्याप्त आहे आणि 71% भाग हा जलव्याप्त आहे आणि 29% भाग हा भूव्याप्त आहे. तर या भूपृष्ठावरील जलसाधन संपत्तीचा विचार करत असताना आपल्याला फक्त समुद्र व महासागर यांचाच विचार करावायचा नाही, तर भूपृष्ठावरील गोड्या पाण्याचे साठे, त्यामध्ये तळी, सरोवरे, जलाशय, त्याचबरोबर वाहणाऱ्या नद्या, झरे आणि अंडरग्राउंड वॉटर यांचाही या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणे आवश्यक आहे. मग हे वितरण अभ्यासत असताना आपल्याला जगाच्या नकाशाचा आधार या ठिकाणी घेणे क्रमप्राप्त ठरते. या पाण्याचा वापर निरनिराळ्या कारणासाठी केला जातो, जसं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर केला जातो, कारखान्यांसाठी वापर केला जातो, जलवाहतुकीसाठी वापर केला जातो, शेतीला जलसिंचनासाठी वापर केला जातो, निरनिराळ्या उद्योगधंद्यामध्ये निरनिराळ्या प्रक्रिया करताना पाणी हा महत्वाचा घटक आहे. म्हणजेच
या पाण्याचे उपयोजन कसे केले जाते हे अभ्यासून या जलसाधन संपत्तीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरती आपल्याला प्रकाश टाकावायचा आहे. जसे की जलप्रदूषणाची समस्या आहे, शॉर्टेज ऑफ प्युअर वॉटर फॉर ड्रिंकिंग पर्पजेस अशी ही समस्या आहे. अशा समस्या कोणकोणत्या आहेत ते पण आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा. जलसाधन संपत्तीनंतर दुसरी महत्वाची साधन संपत्ती आहे वन साधन संपत्ती. असं आपण जनरली म्हणतो की पर्यावरणाचा जर समतोल राखून ठेवायचा असेल तर एखाद्या विशिष्ट भूभागाच्या सुमारे 33% क्षेत्र हे नैसर्गिक वनाखाली असणे आवश्यक आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. आणि ही एक महत्वाची साधन संपत्ती आहे, कारण आपण असं म्हणतो की जीव जीवस्य जीवनम, म्हणजे वनस्पतींवरतीच सर्व सजीव सृष्टी अवलंबून आहे आणि म्हणून ती एक महत्वाची प्रमुख साधन संपत्ती म्हणून आपल्याला सिलेबसला ठेवलेली आहे. या वनसाधन संपत्तीचे वितरण अभ्यासात असताना आपल्याला वनांचे प्रकार आणि त्यांचे जगाच्या नकाशाला अनुसरून वितरण कसे आहे याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. जसे की आपण म्हणतो की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये घनदाट अरण्य आहेत ज्याचा प्रकार आपण सदाहरित वने म्हणतो. ऍडजस्टंट टू सदाहरित वनांना असणारा निमसदाहरित वने, जी पर्वतीय प्रदेशामध्ये आहेत वने त्यांना पर्वतीय वने म्हणतो, जी वाळवंटामध्ये आहेत ती वाळवंटी वने म्हणतो. त्याचबरोबर समुद्रकिनारी भागामध्ये खारवट मृदा क्षेत्रामध्ये असणारे वने, जसं की सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशामध्ये सुंदरी या वृक्षाचं प्रमाण जास्त आहे आणि ते दलदलयुक्त आहे. तर अशी मॅनग्रोव्ह प्रकारची वने, असे निरनिराळ्या वनांचे प्रकार, त्यांचे वितरण, त्याचा काय उपयोग केला जातो आणि त्याच्या काय समस्या आहेत या समस्यांवरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. त्यानंतर या मॉड्यूलमधील तिसरा महत्वाचा साधन संपत्तीचा प्रकार म्हणजे ऊर्जा साधन संपत्ती. आता या ऊर्जा साधन संपत्तीचा जर आपण व्याप विचारात घेतला तर यामध्ये धातू खनिजे, अधातू खनिजे अशी त्याची वर्गवारी केली जाते. आणि धातू खनिजामध्ये जसं की लोह पोलाद आहे, त्याचबरोबर तांबे आहे, आणि अधातूमध्ये जसं की आपल्याला अभ्रकाचं उदाहरण देता येईल, अशी विविध खनिजे आहेत, काही शक्ती साधने आहेत. परंतु या सर्वांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणे शक्य नाही आणि म्हणून या ऊर्जा साधन संपत्तीमध्ये आपण फक्त जी प्रमुख खनिजे आहेत, जसं की लोह खनिज आहे, दगडी कोळसा आहे, त्याचबरोबर खनिज तेल आहे, या महत्वाच्या ऊर्जा साधनांचा किंवा शक्ती साधनांचा आपण धावता आढावा या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. आणि मग त्याचा प्रत्येकाचा उपयोग कशासाठी केला जातो, त्याचं वितरण कसं आहे, कुठले देश टॉप पोझिशन मध्ये आहेत, which countries are major exporter and which countries are its importer, its international trade, and what are the problems facing some countries in the world related to concern resources, याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकायचा. आणि शेवटी या त्या ऊर्जा साधनांच्या काही समस्या जगाला भेडसावत आहेत, काही विशिष्ट राष्ट्राला भेडसावत आहेत, त्यामध्ये आपण प्राधान्यक्रमाने भारताचा जास्त संदर्भ घेणार. या सर्व साधन संपत्तीची जी आपण आता चर्चा केली, जलसाधन संपत्ती, त्याचबरोबर वन साधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती, या सर्व साधन संपत्तीला कधी महत्व आहे तर सर्वात महत्वाची साधन संपत्ती म्हणजे मानवी साधन संपत्ती. जर मानवच आपण याच्यामधून डिलीट केला किंवा बाजूला केला तर या बाकीच्या कुठल्याही घटकाला आपण साधन संपत्ती असं म्हणू शकत नाही. म्हणून सर्वात महत्वाची साधन संपत्ती म्हणून सिलेबसमध्ये या युनिटमध्ये आपल्याला समारोपाच्या ठिकाणी मानवी साधन संपत्तीचा अभ्यास ठेवलेला आहे. साहजिकच यामध्ये आपल्याला जागतिक लोकसंख्येचे वितरण, त्या जागतिक लोकसंख्येचे उपयोजन
आणि जगातील लोकसंख्येच्या समस्या काय आहेत या समस्यांवरती प्रकाश टाकावा. वास्तविक पाहता या समस्या ज्या आहेत या ज्या देशांमध्ये ओव्हर पॉप्युलेशन आहे त्यांना ओव्हर पॉप्युलेशनचे रिलेटेड समस्यांचा सामना करावा लागतो आहे, तर ज्या देशामध्ये मिनिमम पॉप्युलेशन आहे, अंडर पॉप्युलेटेड जे कंट्रीज आहेत त्यांना न्यूनतम लोकसंख्येच्या समस्या भेडसावत आहेत. उदाहरणार्थ भारत, चीन यासारखे जे ओव्हर पॉप्युलेटेड कंट्रीज आहेत यामध्ये लोकसंख्या वाढीवरती कसे नियंत्रण आणावयास पाहिजे या दृष्टीनं धोरणं आखली जातात. तर या उलट जर्मनी, ब्रिटन सारखे देश आहेत की जे अंडर पॉप्युलेटेड आहे, यांना लोकसंख्या वाढीसाठी काही प्रयत्न करावे लागतात. म्हणजे त्यांच्या समस्या वेगळ्या आणि जे ओव्हर पॉप्युलेटेड आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या. या दोन्ही गटामधील राष्ट्रांच्या पॉप्युलेशन प्रॉब्लेम्स किंवा समस्या काय आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर मॉड्यूल 3 जे आहे त्याचं टायटल आहे साधन संपत्तीचा शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ रिसोर्सेस. शाश्वत त्यालाच आपण चिरंतन किंवा निरंतर असे म्हणू शकतो. शाश्वत साधन संपत्ती विकास ही संकल्पना इन डिटेल मध्ये अभ्यासावी आहे. ही शाश्वत विकास यामध्ये आपल्याला साधन संपत्तीचा तर वापर हा करावाच लागणार आहे, परंतु निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये आता जे जे घटक आहेत की ज्याचा वापर आपण चालू पिढीसाठी करतो आणि ज्या अवस्थेमध्ये ते घटक आहेत जसं की पाणी, शुद्ध हवा, हे घटक अशा प्रकारे आपण वापरले पाहिजे की त्याचा वापर हा आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांना देखील व्हावयास पाहिजे. म्हणजेच ते आपण इम्प्युअर करून चालणार नाही. याच्यासाठी शाश्वत साधन संपत्ती विकास ही संकल्पना नव्याने सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. यामध्ये परत जे आपण सेकंड मॉड्यूल मध्ये जे 3 महत्वाचे साधन संपत्ती विकास पाहिले, 4 साधन संपत्ती विकास पाहिले, जल, वन आणि ऊर्जा साधन संपत्ती आणि याच्या जोडीला मानवी साधन संपत्तीचा विकास. तर ह्या शाश्वत विकासावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर 4थ्या मॉड्यूल मध्ये आपल्याला प्रात्यक्षिकाचा काही भाग आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी फक्त थिअरी विचारात घ्यायची. यामध्ये प्रमाणबद्ध वर्तुळ, वस्तुपाहता ही सगळी जी आहेत 4 ही कार्टोग्राफिक टेक्निक्स आहेत. त्यामध्ये प्रमाणबद्ध वर्तुळ म्हणजे काय, प्रमाणबद्ध वर्तुळाचा उपयोग कशासाठी केला जातो, ही जी कार्टोग्राफिक टेक्निक आहे ही टेक्निक का वापरावयाची, तर ज्या ठिकाणी विस्तृत प्रमाणात आकडेवारी असते ती आकडेवारी जास्त परिणामकारकरित्या कशी मांडता येईल यासाठी ही कार्टोग्राफिक टेक्निक भूगोलामध्ये वापरली जातात. नकाशाशास्त्रीय तंत्रे, उदाहरणार्थ जगातील मुंबई, टोकियो, त्याचबरोबर न्यूयॉर्क या शहरांची लोकसंख्या आपल्याला जगाच्या नकाशामध्ये दर्शवायची. त्याची लोकसंख्या कोटीच्या घरात आहे. मग आपण त्याच्यासाठी एक सूत्र वापरून त्या वर्तुळाची त्रिज्या ठरवू शकतो प्रमाणानुसार आणि जगाच्या पेन्सिलमध्ये आपण त्या शहरांचं स्थान लोकेट करून त्या भोवताली आलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढू शकतो. असं प्रमाणबद्ध वर्तुळ हे एक कार्टोग्राफिक टेक्निक आपल्याला अभ्यासावायचं आहे. त्यानंतर दुसरं कार्टोग्राफिक टेक्निक आहे छाया पद्धतीचा नकाशा, शेडिंग द्यावायचं. उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका निहाय लोकसंख्या याची जर आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध असेल आणि राजकीय नकाशा उपलब्ध असेल तर आपण दर चौरस किलोमीटरला किती लोक आहेत त्यालाच आपण लोकसंख्येची घनता असे म्हणतो. ही घनता आपल्याला विविध शेडच्या सहाय्याने नकाशामध्ये दर्शवता येते. म्हणजेच सामान्य जनांनाही तो नकाशा बघता क्षणी कुठल्या तालुक्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि कुठल्या तालुक्यामध्ये लोकसंख्येची घनता मध्यम आहे किंवा कुठल्या तालुक्यांमध्ये लोकसंख्येची घनता विरळ आहे हे लगेचच किंवा चटकन लक्षात येते.
म्हणूनच कार्टोग्राफिक टेक्निक्स ही भूगोलामध्ये वापरली जातात. त्यानंतर पुढचं नकाशाशास्त्रीय तंत्र आहे टिंब पद्धतीचा नकाशा. उदाहरणार्थ भारताच्या नकाशामध्ये आपल्याला राज्यनिहाय लोकसंख्या दर्शवायची आहे. तर आपण एक टिंब बरोबर इतके इतके लाख लोकसंख्या असं जर प्रमाण निश्चित केलं तर संबंधित राज्यामध्ये किती टिंब काढावयाची हे आपल्याला कॅल्क्युलेशन करून काढता येतं आणि त्या आधारे आपण या टिंबांचा वापर करून हा डिस्ट्रीब्युशनल मॅप तयार करू शकतो. तोही बघताक्षणीच ज्या राज्यामध्ये टिंबांची गर्दी असेल त्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे, ज्या राज्यामध्ये टिंब अगदीच विरळ दिसत आहेत त्या राज्यामध्ये लोकसंख्येचे वितरण अतिशय विरळ आहे असं म्हणता येईल. आणि या दोन्हीच्या मधली अवस्था म्हणजे लोकसंख्येचं मध्यम वितरण आहे किंवा घनता आहे असं आपण त्याच्यावरून निष्कर्ष काढू शकतो. आणि त्यानंतर शेवटचं जे कार्टोग्राफिक टेक्निक आहे या मॉड्यूल मधील ते आहे सममूल्य नकाशा, आयसोप्लेथ मॅप. आयसो म्हणजे इक्वल आणि प्लॅथॉर्न पासून माप किंवा मूल्य यापासून हा आयसोप्लेथ हा शब्द तयार झालेला आहे. भूगोलामध्ये अशा विविध सममूल्य रेषा अभ्यासल्या जातात. उदाहरणार्थ समान तापमानाची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा असे म्हणतात, आयसोथर्म्स. समान पर्जन्याची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समपर्जन्य रेषा असे म्हणतात, त्यांना आयसोहाइट्स ही जॉग्राफिकल टर्म आहे. त्याचबरोबर भूपृष्ठापासून समान उंचीची स्थळे जोडणाऱ्या रेषांना समुच्च रेषा असे म्हणतात, जॉग्राफिकल टर्म त्याच्यासाठी आहे कंटूर्स. अशा अनेक सममूल्य रेषा भूगोलामध्ये अभ्यासल्या जातात आणि या सममूल्य रेषांच्या साहाय्याने आपल्याला नकाशे तयार करता येतात. तर अशी ही 4 कार्टोग्राफिक टेक्निक्स आपल्याला प्रॅक्टिकल या मॉड्यूलमध्ये, परंतु फक्त थिअरी या टायटल खाली आपल्याला हे अभ्यासायचे आहे. या पेपरसाठी विद्यापीठाने आपल्याला काही रेफरन्स बुक्स सजेस्ट केलेले आहेत. त्यामध्ये अतिशय महत्वाचं पुस्तक कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस रिटन बाय क्ली ही एक आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस रिटन बाय A.S. मॅथुर अँड K. चॅम्पियन ही 2 इंग्रजी माध्यमातली पुस्तकं आहेत. आणि विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून ज्या लेखकांनी टेक्स्टबुकची निर्मिती केलेली आहे त्यामध्ये साधन संपत्ती भूगोल हे K. खतीब सर यांचं पुस्तक तुम्हाला वापरता येईल. प्रात्यक्षिक भूगोलाचं डॉक्टर अर्जुन कुंभार यांचं पुस्तक तुम्हाला 4थ्या मॉड्यूलसाठी वापरता येईल. त्यानंतर अतिशय महत्वाचं पुस्तक, याला मी टेक्स्टबुक नाही म्हणणार तर हे रेफरन्स बुकच आहे आणि मराठीमधून आहे, प्राकृतिक भूगोल. लेखक आहेत श्री दाते आणि सौ दाते. अतिशय चांगलं पुस्तक आहे कारण या पुस्तकामध्ये ज्या 4 आवरणांचा आपण भूगोलामध्ये अभ्यास केला जातो या 4 आवरणांचे असे 4 पार्ट केलेले आहेत. आणि उदाहरण जसे की आपण म्हणतो की शिलावरण, त्याला आपण मृदावरण म्हणतो, वातावरण आहे, जलावरण आहे आणि जीवावरण. असं इन डिटेल मध्ये शुद्ध मराठीमध्ये अतिशय महत्वाचं रेफरन्स बुकच म्हणतो मी तर त्याला, हे आपल्याला वापरता येईल. आपल्या लायब्ररीमध्ये त्याच्या 3 प्रती आहेत. त्यानंतर पर्यावरण भूगोल हे एक पुस्तक आहे, टेक्स्टबुकच आहे. डॉक्टर पवार, पाटील, डॉक्टर फुले, डॉक्टर अडसूळ आणि डॉक्टर S.B. शिंदे यांनी लिहिलेलं आहे आणि लायब्ररीमध्ये त्याच्या 5 ते 6 प्रती उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रो, हा जो पेपर आहे रिसोर्स जॉग्राफी, हा पेपर अतिशय सोपा आहे. तुमचं जनरल नॉलेज वाढविणारा हा पेपर आहे. या पेपरच्या अभ्यासामधून तुम्हाला
जेव्हा तुम्ही विविध स्पर्धा परीक्षा देणार आहात भविष्यामध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन, त्यावेळी तुम्हाला या पेपरच्या अभ्यासाचा त्या ठिकाणी तुम्हाला उपयोग होणार आहे. जे आता मी तुम्हाला रेफरन्स बुक्स सुचवली, ते रेफरन्स बुक्स लायब्ररीमधून घेत चला, इंटरनेटचा वापर करत चला. हा जो तुम्हाला सिलेबस आता मी तुम्हाला सांगितला, हाच सिलेबस प्रत्येक मुद्दा जर तुम्ही इंग्रजीमधून इंटरनेटवरती सर्च केला तर तुम्हाला माहितीचा खजिना जो उपलब्ध होतोय, अगदी मॅपमध्ये देखील त्याचं डिस्ट्रीब्युशन, डेन्सिटी, अशा विविध बाबी आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून ही अभ्यासता येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष पहिल्या मॉड्यूलला सुरुवात करूया की ज्याचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू रिसर्च जिओग्राफी. थँक्यू.